मॅडम, पालखी ज्वेलर्सचा माणूस आलाय. पालखी ज्वेलर्स? ठीक आहे, घेऊन ये त्याला. पालखी ज्वेलर्सचा माणूस असं एकदम सकाळी का आला असेल? गुड मॉर्निंग. मॉर्निंग. काल रात्री रोहन सर आले होते. त्यांनी हा चेक दिला होता, पण ते चुकून यावरती सही करायला विसरले. म्हणून मालकांनी मला इथे पाठवलं. त्यांची सही केली सर. रोहनने कसली खरेदी केली होती? ठीक आहे, तुझ्या मालकांना सांग मी रोहनची सही घेऊन संध्याकाळपर्यंत चेक पाठवून देईन. तू जाऊ शकतेस. आणि अजून त्यांना काही विचारायचं असल्यास ते मला फोन करू शकते. थँक्यू मॅडम. ओके. रोहनने मला न सांगता दागिन्यांची खरेदी केली. मोहरसाठी तर नसेल, पण मग त्यात माझ्यापासून लपवून ठेवण्यासारखं काय आहे? रोहन असं का वागला असेल? नाही नाही, या गोष्टीचा आत्ताच्या आत्ता सोक्षमोक्ष लावायलाच हवा. रोहन, रोहन. हॅलो. गुड मॉर्निंग मामा. हा काय प्रकार आहे रोहन? तू काल कोणासाठी ज्वेलरी खरेदी केलीस? मी काय विचारतेय, तू काल कोणासाठी दागिने खरेदी केलीस? मोर. डॉक्टर. डॉक्टर, पल्लवीने पहिल्यांदा रिस्पॉन्स दिला. मी तिला इंजेक्शन देत असताना तिने मोहरचं नाव घेतलं. हो, दॅट्स अ ग्रेट न्यूज. सिस्टर, तुम्ही एक काम करा, मोहर धोरणदारांना ताबडतोब फोन करून बोलावून घ्या. येस डॉक्टर. मोर. आणि तू हे सगळं मला आत्ता सांगतोयस? आज पहिल्यांदा आपल्या घरातला दागिना गहाण ठेवण्यात आला आहे. ही गोष्ट नुसती धक्कादायक नाही, तर अत्यंत लाजिरवाणी आहे. आणि मी म्हणते, धुरंधरांच्या सुनेला हे करावंसं का वाटलं? आणि रोहन, तू माझ्यापासून गोष्टी लपवायला लागलास? एवढी परकी झाले मी तुला? आजपर्यंत मी सगळ्यांना अभिमानाने सांगत होते की रोहन त्याच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मला सांगतो.